प्रथम या खासगी संस्थेनं कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्तेचा अहवाल तयार केलाय। त्यामध्ये जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत असल्याचं नमूद केलंय। पण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी सातत्यानं शिष्यवृत्ती परीक्षेत चमकतायत। त्यामुळे प्रथम संस्थेनं केलेला अहवाल अत्यंत चुकीचा आणि प्राथमिक शिक्षकांचं मनोबल कमी करणारा आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं प्रथम संस्थेवर कारवाईबाबत नोटीस पाठवली आहे, अशी माहिती प्रमोद तौंडकर आणि प्रभाकर कमळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रथम नावाची संस्था ही गैर सरकारी संस्था असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गावागावात जाऊन शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सर्वेक्षण करून असर नावाचा अहवाल सादर करते। पण त्यातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांबाबत दिशाभूल करणारं काम प्रथम संस्थेकडून होत असल्याचा आरोप प्रमोद तौंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला। गेली 35 वर्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रेसर आहेत। शिक्षणाशिवाय अनेक स्पर्धांमध्येही या शाळांचे विद्यार्थी चमकतात। प्रथम संस्थेनं सादर केलेल्या अहवालात इयत्ता दुसरीतील मजकूर वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 60.2%, तर 6वी ते 8वी पर्यंतच्या वाचन येत असलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 80.1% असल्याचा अहवाल दिलाय। तर 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना गुणाकार येणाऱ्यांचं प्रमाण 2022 साली 62.8% होतं, तर 2024च्या अहवालात 50% विद्यार्थ्यांना गुणाकार करता येत असल्याचं नमूद केलंय। भागाकार करता येणाऱ्या इयत्ता 6वी ते 8वी मधील विद्यार्थ्यांचं प्रमाण 2022 साली 50.4% होतं, तर 2024ला हेच प्रमाण 44.5% दाखवण्यात आलंय। प्रथम संस्थेचा हा अहवाल अत्यंत चुकीचा असून प्रथमच्या स्वयंसेवकांनी शाळांची तपासणी न करता विद्यार्थ्यांना मैदानावर किंवा बाहेर गाठून त्यांची बौद्धिक तपासणी केली आहे। ही तपासणी प्रशिक्षित शिक्षकांकडून झालेली नसून ती 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं योग्य सर्वेक्षण झालेलं नाही। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 85 ते 90% विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत असल्याचा दावा प्राथमिक शिक्षण समितीनं केलाय। प्रथम संस्थेनं केलेल्या चुकीच्या अहवालाविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। शिवाय वकिलातर्फे त्यांना नोटीस पाठवल्याचं अर्जुन पाटील यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला गणपती मांडवकर, सुनील कुंभार, संतोष पाटील, विनायक मगदूम, सचिन कोल्हापुरे उपस्थित होते।